अभि, आपण इकडे का आलो? तुझ्या आई बाबांना सॉरी म्हणायला. काय? त्यांच्या मनाविरुद्ध लग्न केलं आपण, तर आपण नेहमी मी त्यांना सॉरी नको म्हणायला. नाही नाही आई, कम ऑन, बरोबर बोलतोय. काय ना, मी पण एका मुलीचा बाप आहे का. आज मला कळतंय माहितीये की त्यांना काय वाटलं असेल त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन जेव्हा आपण लग्न केलं. आणि काय फरक पडतो, सॉरी म्हणायचं ना, म्हणूया. इतक्या वर्षांनी हा मग का पण? का म्हणजे सिंपल आहे बघ, कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे. ते मोठे आहेत, आपण लहान आहोत. बरोबर, ठीक आहे ना. इतक्या वर्षांनी ते इतक्या वर्षांनी, पण आपण सॉरी म्हटलो तर आपण काय लहान होतोय का? नाही. काय फरक पडणार जर सॉरी म्हणालो तर? म्हणायचं सॉरी, एवढं काय. अभि, तुम्हाला कळत नाही. आपण इकडे आलेलो जर बाबांना आवडलं नाही तर, म्हणजे ते मला काही बोलले ना तरी मला फरक नाही पडत, मला सगळं चालेल. पण जर ते माझा अपमान केला तर काय होईल? अपमानच करतील ना, एवढंच ना. करू दे ना अपमान, ठीक आहे. चल. नाही ना अभि, मला नाही आवडणार तुमचा अपमान केलेला. कोणीही तुम्हाला काही बोलले ना, मला नाही आवडत. जितके ते महत्वाचे तितकेच तुम्ही महत्वाचे आहात. अभि, तुमच्या दोघांचा सन्मान माझ्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. ऐक ना माझं, काही एक मिनिट. आबा गेले, वडिलांचं छत्र हरवलं माझं. बाप नाही का मला, आता हेच माझे वडील. आणि काय फरक पडतो जर वडील आपल्याला ओरडले, वडिलांनी आपला अपमान केला, म्हणून काय होईल? माझं म्हणणे जाऊन त्यांना सॉरी म्हणूया ना. त्यांच्या मनात जे काय असेल ते बोलतील ना, पण ऍक्सेप्ट करतील ना. अनु, बघ, मला माहिती आहे की या सगळ्याचा तुला खूप त्रास होतो आणि बास झाले. इतक्या वर्षांची ही कटुता संपवून टाकूया आता, संपवून टाकूया ना. हो, पण वगैरे काय नाही. चल तू आता, चल 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 चल, काय नाही, काही होत नाही. चल. अहो, चला ब्रेकफास्टला. अभि, अनु, आई, या ना, या बसा. दिव्या, ताईला आणि यांना पाणी आणणं आणि पाहुणचाराचं पण बघ. मी ऑफकोर्स. अनइन्व्हायटेड गेस्टला मी एंटरटेन करत नाही. दिव्या, मंदा, पाहुण्यांना काय हवं नको ते बघ. ते सगळं नंतर. आधी यांना विचारा कशाला आलेत ते. तुमची माफी मागायला आलोय. हो, रिअली? हो बाबा. मी फक्त माझ्या मुलांचा बाबा आहे. कॉल मी मिस्टर गोखले. अहो, मी काय म्हणते, ठीक आहे मिस्टर गोखले, मी आजपर्यंत खूप चुका केल्या. आणि त्याच चुकांसाठी मी तुमची माफी मागण्यासाठी इथे आलोय. आता उपरती झाली इतक्या वर्षांनी.
का ते टेंडर पास करून घ्यायचंय म्हणून ही नाटकं चालली आहेत? अजिबात नाही. मिस्टर गोखले, टेंडर मला मिळायचं असेल तर मिळेल, नसेल मिळायचं तर नाही मिळणार. एक लक्षात घ्या, माझ्या बिझनेसची घडी आता विस्कटली आहे, मला मान्य आहे. आणि ती विस्कटली आहे त्यामुळेच माझे काही डिसिजन्स चुकतायत. वागण्यातही मी काही अंशी चुकलोय. वर तोंड करून मलाच हे सांगणार निर्लज्ज सारखं? बिझनेस मध्ये लॉस झाला म्हणून त्याचं फ्रस्ट्रेशन आपल्या बायकोवर काढणार, तिच्या अंगावर हात उचलणार. काय मला काहीच माहित नाही असं वाटतंय का? तुझ्यासारख्या माणसाच्या पुरुषार्थाची व्याख्या मला चांगलीच माहिती आहे, कळलं ना? स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आपल्या अपयशाचं खापर आपल्या बायकोवर फोडायचं, तिला मारहाण करायची, तिचा छळ करायचा आणि वर पुरुषार्थ गाजवला म्हणून गर्व मिरवायचा. काय अजिबात नाही. तुम्ही चुकीचं समजताय. नाही, मला मान्यच आहे, माझ्याकडून खूप चुका झाल्या. आणि त्याच चुकांसाठी मी अनुची माफी मागितली. अनु, सांग. हो बाबा. आणि मी तुम्हा सगळ्यांचा गुन्हेगार आहे. मी खूप चुकलो. मंदार, माफ कर मला. चुकलो मी. माफ करा मला.